पाटील सर संस्थेचे आणि ही हॅकेथॉन स्पर्धा खऱ्या अर्थानं यशस्वी करण्यासाठी पाठीशी राहिले आणि ग्राउंडलाही ते आमच्या बरोबर राहिले असे प्रदीप माने सर या सर्वांचं मी स्वागत करतो। ही स्पर्धा एका उंचीवर नेण्यासाठी खरं जर बघितलं तर सर्व विद्यापीठ आणि या विद्यापीठांबरोबर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल, MIDC असेल आणि विविध संस्थांचा कायम आम्हाला पाठीशी राहण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं। या वर्षी या तिसऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेसाठी देशभरातून सुमारे 487हून अधिक संघ ज्यांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली आणि आज 450हून अधिक संघ ज्यांनी त्यांचं इनोव्हेशन हे जगासमोर आणण्यासाठी कष्ट घेतले आणि त्यांनी प्रेझेंटेशन दिलं। यातील काही निवडकच जरी विजेते होणार असेल तरी कुणीही कोणत्याही प्रकारे नाराज होण्याचं कारण नाही, कारण हे आजचं जरी अपयश हे भविष्यामध्ये तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी राहील आणि तुमची ताकद ही वाढवेल आणि भविष्यामध्ये उद्योग म्हणून तुम्हाला उभे राहण्यासाठी ही स्पर्धा यशस्वी ठरेल। सर, ही हॅकेथॉन स्पर्धा 3.0 2.0 1.0 या तिन्ही पर्वामध्ये तुम्ही कायम आमच्या पाठीशी राहिलात। पहिल्या पर्वामध्ये सुमारे 200हून अधिक संघ ज्यांनी या स्पर्धेसाठी पार्टिसिपेट केलं। दुसऱ्या पर्वामध्ये सुमारे 350हून अधिक संघ या पार्टिसिपेट झाले आणि दुसऱ्या पर्वामध्ये जो विजेता संघ होता त्या विजेत्या संघाने गेल्या वर्षभरामध्ये 1 करोड रुपयाचा बिझनेस केला। हा जो बिझनेस त्या टीमने केला त्या टीममुळं नक्कीच या संस्थेचं या फाउंडेशनची जबाबदारी म्हणून यावर्षी 3.0 या स्पर्धेमध्ये आपण बूथ कॅम्प आणि स्टार्टअप एक्सपो असं रोडमॅप जेणेकरून हे इनोव्हेशन जगासमोर येताना तो नक्कीच इंडस्ट्री म्हणून डेव्हलप होईल यासाठी आपण ही सगळी प्रोव्हिजन यावर्षी आपण करतोय। या स्पर्धेत जे काय प्रॉब्लेम स्टेटमेंट होते, जे काय डोमेन होते त्यातील प्रमुख जो जर बघितला तर मी सातत्याने डिझास्टर मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाविषयी मी आपल्या विद्यापीठाकडे कायम आग्रही भूमिका धरली की हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम आपल्या विद्यापीठामध्ये जर चालू झाला तर एक खऱ्या अर्थानं आपल्याला ती मदत होईल आणि विद्यार्थ्यांनाही पुढे भविष्यामध्ये त्यांचा स्टार्टअप, त्यांचा उद्योग, नोकरी यासाठी त्याला उपयोगी पडेल। या वर्षीच्या या हॅकेथॉन स्पर्धेला या डिझास्टर मॅनेजमेंट या डोमेनसाठी सुमारे 87हून अधिक टीम यांनी पार्टिसिपेट केलं। या पार्टिसिपेट केल्यानंतर आपण मागील वर्षीच गोसाई सरांनी डिझास्टर मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये विभाग आपण कंडक्ट करतोय अशी एक घोषणा केली आमच्या या मागणीवरती। पण आज हा अभ्यासक्रम चालू करण्यासाठी या विद्यार्थ्यांचा नक्कीच आपल्याला उपयोग होईल असं माझी एक मानसिकता आहे। या संदर्भात जे काय हे ज्यांनी जे सोल्युशन दिलेत हे सोल्युशनही मी आपल्या विद्यापीठाकडे सुपूर्द करेन। इन्व्हायरमेंट या डोमेनमध्ये जवळजवळ 97 टीमने पार्टिसिपेट केलं। आज पुणे शहर आणि राज्याची प्रदूषणाची पातळी जर बघितली ती एवढी खालवी, त्याच्यामुळं
सामान्य नागरिकाला जो काय त्रास होतोय त्याच्या आरोग्याला तो त्रास होणार आहे। याचा एक सोल्युशनचा भाग म्हणून या इन्व्हायरमेंटच्या ज्या प्रॉब्लेम स्टेटमेंटचे जे सोल्युशन आहेत ते सुद्धा आपण महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि पर्यावरण विभाग पंकजा मुंडे ज्या आपल्या मंत्री महोदय आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा माझा डायलॉग झाला की बाबा आपण या ते काही जे प्रेझेंटेशन असतील जे आपल्याला भविष्यामध्ये काम करता येऊ शकेल असे आपण तिथे नियोजन करू शकतो। ज्या वेळेस ही स्पर्धा आपल्याला एका उंचीवर न्यायची असते त्या उंचीवर नेताना खूप काही अडचणी येत असतात। त्या अडचणींचा सामना करताना नाकात दम राहतच नाही, पण ग्राउंडवरती काम करताना सगळ्यांची आम्हाला ही नक्कीच मदत होते आणि ती मदत ही माने सरांनी जे केली त्या माने सरांचं हे आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतो। कारण की मागच्या 2.0 या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमावेळी माने सरांनी आम्हाला एक रिक्वेस्ट केली होती 3.0 या स्पर्धेचं आम्हाला यजमानपद पुढच्या वर्षीचं ते सुद्धा नियोजन करण्याची संधी द्यावी। मग त्या विनंतीचा मान ठेवून आम्ही ही 3.0 ही पुण्यातच ठेवली। नक्कीच पुणे शहर नाही तर ही स्पर्धा राज्य पातळीवरती कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्यासाठी विभागीय स्तरावरती पुढच्या वर्षीचं आमचं नियोजन असेल, जेणेकरून विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागामध्ये जे विद्यार्थी इथे पोहोचू शकत नाही अशासाठी आपण विभागीय स्तरावरती ही स्पर्धा आपण कंडक्ट करतोय, जेणेकरून त्यांचे इनोव्हेशन हे जगासमोर नक्कीच येतील। एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।